सामान्यपणे स्वीकारलेली मतं किंवा लोकप्रिय गोष्टींविषयी आपलं प्रामाणिक मत अशा वाळीत टाकण्याच्या भीतीमुळेच व्यक्त केलं जात नाही. त्यामुळेच तुमचं घर हीच तुमची मोठी मालमत्ता आहे. बिलं, कॉन्सॉलिडेटेड कर्ज मिळवा आणि कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा. खूप कष्ट करा. ही बढती आहे. एखाद्या दिवशी कंपनीचा उपाध्यक्ष होईन. पैसे वाचवा. माझा पगार वाढेल तेव्हा मी मोठं घर घेईन. म्युच्युअल फंड्स सुरक्षित असतात. अशी मतं चटकन स्वीकारली जातात. एक लक्षात घ्या की बरेचसे प्रश्न जमावासोबत जाण्यामुळेच निर्माण होत असतात. कधी कधी आपणही आरशात डोकावण्याची गरज आहे. तिथं डोकावलं की आंतरिक शहाणपणा दिसतो. फक्त त्यावर भीतीस्वार होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. मी आणि माईक 16 वर्षांचे झालो तेव्हा आम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात खूपच अडचणी येऊ लागल्या. आम्ही काही वाईट मुलं नव्हतो, पण आम्ही जमावापासून लांब राहू लागलो. आम्ही शाळा सुटल्यानंतर आणि दर शनिवारी रविवारी माईकच्या डॅडसाठी काम करत असू. हातातलं काम संपलं की आम्ही दोघं डॅडच्या टेबलाशीच बसायचो. तिथंच त्यांच्या बँकर, वकील, अकाउंटंट, ब्रोकर, गुंतवणूकदार, कर्मचारी यांच्यासोबतच्या बैठका चालू असायच्या. आम्ही त्या साऱ्या मन लावून ऐकायचो. वयाच्या 13व्या वर्षी शाळा सोडलेला हा माणूस या साऱ्या उच्चशिक्षित लोकांशी बोलायचा, त्यांना सल्ले द्यायचा, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायचा. ही सारी माणसं त्यांचं म्हणणं ऐकत असत. त्यांनी एखाद्या गोष्टीला मान्यता दिली नाही तर त्यांच्या पोटात गोळा यायचा. ही व्यक्ती अशी होती जी कधीच जमावासोबत गेली नाही. ते स्वतः विचार करायचे, प्रत्येकजण असंच करतं म्हणून आपणही तसंच करायचं आहे या शब्दांचा ते तिरस्कार करत. शक्य नाही हे शब्दही त्यांना दूर फेकून दिलेले होते. त्यांच्याकडून एखादं काम करून घेण्याची ही गुरुकिल्लीच होती. त्यांना फक्त म्हणायचं, आम्हाला नाही वाटत तुम्हाला हे जमेल. माईक आणि मी त्यांच्याजवळ बसून जेवढं शिकलो त्याच्या 1 शाळा कॉलेजात शिकलो नाही. माईकच्या डॅडनं उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण ते अर्थसाक्षर होते, म्हणूनच यशस्वीही होते. बुद्धिमान माणसं त्यांच्यापेक्षा बुद्धिमान लोकांना कामावर ठेवतात असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्यापाशी तासनतास बसून फक्त त्यांचं आणि त्यांच्या भोवती असलेल्या बुद्धिमान लोकांचं बोलणं ऐकण्याचा आम्हा दोघांना फायदाच होत होता. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळत होतं. त्यामुळेच एक प्रश्न निर्माण होत होता की मी आणि माईक शिक्षक शिकवत असलेल्या गोष्टी तशा स्वीकारू शकत नव्हतो. ते आम्हाला सांगायचे की तुम्ही जर उत्तम गुण मिळवले नाहीत तर तुम्हाला या जगात चांगल्या पद्धतीनं राहता येणार नाही. ते असं बोलले की आमच्या भुवया उंच व्हायच्या. आम्हाला त्यांची घडी न मोडण्यास, कार्यपद्धतीत बदल न करण्यास आणि सारेच्या सारे नियम पाळण्यास सांगितलं जायचं. हीच कार्यपद्धती उत्तम उत्पादनशीलता आणि सर्जनशीलता नष्ट करते हेही आमच्या लक्षात येत होतं. श्रीमंत डॅड नेहमी सांगायचे की शाळा या चांगले कर्मचारी निर्माण करण्यासाठी आहेत, उद्योजक निर्माण करण्यासाठी नाहीत. त्यांच्या या सांगण्यामागचा अर्थ आता आमच्या ध्यानी येऊ लागला होता. आम्ही जे काही शिकलो आहोत त्याचा व्यवहारात उपयोग कसा करायचा किंवा पैसा आमच्यासाठी कसा काम करेल हे आम्ही बाहेर शिकलो. ते शाळेत का शिकवलं जात नाही असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडायचा. मग आम्ही हेच प्रश्न शिक्षकांना विचारायचो. त्यावर सांगायचे की पैसा तेवढा महत्त्वाचा नाही. आम्ही जर उत्तम शिक्षण घेतलं, तिथं श्रेष्ठ ठरलो तर पैसा मागोमाग चालत येईल.